शेतकरी मित्रांनो, आपण तूर चंद्रायणी इथं कापणी करणे चालू होती आणि ती आता झालेली आहे। साधारणतः 15 दिवस झाले आहेत कापणी करून, परंतु पावसामुळे अजूनही शेंगा काही याच्यात हिरव्या दिसायला आहेत आणि काही शेंगा आपल्याला भरपूर वाळल्या दिसत आहेत। आपण इथं बघू शकता। आणि 15 दिवस झाले तरीही आपल्या ह्या तुरीच्या शेंगा ज्या आहेत ह्या परिपूर्ण आपल्याला इथं वाळलेल्या दिसत नाहीत। याचं कारण एकच, कारण अति पावसामुळं, अवकाळी पावसामुळं इथं आपण जे शेंगा आहेत ह्या थोड्या हिरवट वाटत आहेत। हे बघा, इथं बऱ्याच शेंगा हिरव्या आहेत, परंतु शेंड्याचा माल जो आहे हे परिपक्व झालेला आहे। आपण इथं बघू शकता। हे बघा, परिपक्व माल आहे, शेंगा वाळलेल्या आहेत आणि कापणी करून आपण अशा प्रकारे इथं वाळू घातलेली आहे। तर इथं आपली तूर आज साधारणतः 15 दिवस झाले वाळू घालून, आता ही काढणीसाठी तयार झालेली आहे। या 8 दिवसात आपण याची काढणी करू शकतो यंत्रामधून। तर अशा प्रकारे इथं तूर वाळवणं चालू आहे। या तुरीला आपण पाणी भरपूर दिलेलं आहे, 2 वेळेस दांड पाडून दिलेलं आहे आणि वरचा पाऊस झाला त्यामुळं या तुरीची जी हाईट आहे ही वाढण्याची शक्यता आपल्याला वाटली होती, परंतु झाली नाही, कारण पावसाळ्यामध्ये पाऊस फार इथं आपल्याला जास्त झाला होता, त्यामुळे हिची वाढ खुंटली आणि आता काढणीसाठी तयार असून आपण याची मळणी करायची आहे। आता बघूया मळणी केल्यानंतर किती ॲव्हरेज येईल ते।